आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। आपल्या देशाची 58% इकॉनॉमी प्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे। कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, पिकांना रोगराई येणे, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही। तरी सुद्धा अशा बिकट परिस्थितीमध्ये आपला देश सर्वात जास्त पीक निर्यात करत असतो। तरी मात्र यामध्ये शेतकरी हा घटक दुर्लक्षितच राहतो। लोकांचा शेती आणि शेतकरी यांना बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। नाव शिवाय माझं कासरा हाती घेतला की जिंकल्याशिवाय सोडत नाही। आपला शिवा कसा खरा शेतकरी शोभतोय ते भाऊ, मला खरा आनंद तवाच होईल जेव्हा याला नोकरी लागेल। आधुनिक पद्धतीने शेती करून काही ना काही प्रयोग होतात ते आपण केले पाहिजे। त्यानं काय होईल, आपल्याला कळेल कोणतं पीक आपल्या मातीसाठी योग्य आहे, कोणतं नाही। हे काय असते? तुझ्या लाडाचा परिणाम। बरोबर जात होते, तुम्ही त्यांना धडक दिली। तुम्ही कोण? मी एक जबाबदार नागरिक। जगा वेगळी बात तुझी, झालो मी तुझा साजन ग। काळीज माझं धडधडतय आज तुला पाहून ग। फक्त गाठीशी असलेला सगळा पैसा आपण खर्च करतोय। तोवर मी एखादा पार्ट टाइम जॉब शोधतो। शेतीचं आम्ही बघू, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, परीक्षा जवळ येईल। त्यांचं स्वप्न पूर्ण करायला मी खंबीर उभी राहणार। तुझ्या बापाचा आपल्या जमिनीवर लई दिवसापासूनचा डोळा आहे। बैला घ्यायला आलोय तुमची। बैल? अरवावर हा दादा, जे स्वप्न अधुरं ठेवून गेलाय ते पूर्ण करायचंय मला। तर पावर हा त्याला या जमिनीत जे पीक उगून दाखवायचं होतं ते शक्य आहे दाखवून द्यायचंय मला। आपल्या भाऊची झाली हवा, वाघ हाय जो ट्रेंडिंगला। आपल्या भाऊची झाली हवा, जर तू यशस्वी झाला ना तर माझं नाव कापलं जाईल। आपल्या भाऊ पोटात पेन धरणारा माणूस यो नांगर धरण कसा ट्रेंडिंगला। माझ्याकडे चांगली ऑफर आहे। ती जागा मी तुम्हाला देऊ शकत नाही, सगळं जग दगा देईल, पण माझी माती नाही।